मागच्या अनेक दिवसांपासून शिंदे आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर रंगल्याची चर्चा आहे आणि या चर्चेला अलीकडच्या भेटीगाठी आणि आपत्ती प्राधिकरणाच्या नियुक्ती वादावरून अजून हवा मिळाली आहे। नेमकं काय घडतंय पडद्यामागे पाहूयात यावरचा खास रिपोर्ट। प्रचंड बहुमताच्या महायुती सरकारमध्ये सध्या चाललंय काय हा प्रश्न अनेक राजकीय जाणकारांना सुद्धा पडतोय। एका आपत्ती समितीवरून शिंदे भाजपत कोल्ड वॉरचं बिगुल वाजल्याचे दावे होत आहेत। मात्र क्रोनॉलॉजी बघितल्यास इशारोंमधल्या या कोल्ड वॉरची मुहूर्तमेढ नव्या सरकारच्या जन्मावेळीच रोवली गेली। आता फक्त आपत्ती समितीच्या निमित्तानं या कोल्ड वॉर मधल्या मतभेदांच्या ठिणग्या दिसू लागल्यात। शेवटी काय आपत्ती येऊ नये हा पहिला मुद्दा आणि आपत्ती आली तर त्याचं निवारण ताबडतोब करता आलं पाहिजे। पण मला एवढं माहित आहे जिथं आपत्ती येते तिथे संकट येतं, जिथं महापूर येतो तिथे एकनाथ शिंदे असतो। सरकार स्थापनेवेळी शिंदेचे नेते पुन्हा मुख्यमंत्रीपदी शिंदेना पाहण्यासाठी इच्छुक होते, तेव्हा शिंदेच्या नाराजीच्याही चर्चा रंगल्या आणि नव्या सरकारच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या विधानानं त्यावर शिक्कामोर्तबही झालं। क्या आप और अजीत पवार साहब भी कल डिप्टी सीएम से पद की शपथ लेंगे? अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ शपथ मैं रुकने वाला हूँ। दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता, आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे। या पुढच्या अनेक कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदे गैरहजर राहिले। शिंदेच्या टर्म मधल्या अपात्र लाडक्या बहिणींना कात्री लावण्याचा निर्णय घेतला गेला। नंतर त्यांच्याच टर्म मधील ज्येष्ठ नागरिक तीर्थस्थळ योजनेबद्दल पुनर्विचाराची चर्चा रंगली। लोकसभेला भाजपसाठी महायुतीला पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभा येईपर्यंत मात्र दूर गेले। हा दुरावा शिंदेच्या शिवसेनेमुळे निर्माण झाल्याचा सूर मनसेमध्ये उमटला। त्याचे परिणाम म्हणजे विधानसभेच्या प्रचारात राज ठाकरेंच्या टीकेच्या अग्रस्थानी शिंदे होते। त्यांची 2.5 वर्ष गेल्यावरती मग दुसरे उठले। राजकारणामध्ये शत्रूच्या शत्रूला मित्र मानलं जातं, त्याच्याही चर्चा मागच्या काही गाठीभेटींनी रंगल्या। विधानसभेपासून शिंदे राज ठाकरेंमध्ये दुरावा तयार झाला। त्याच राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस भेटीसाठी पोहोचले। नंतर त्याच दिवशी ठाकरेंचे 3 बडे नेते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या निमित्तानं फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले। काल तिकडे दिल्लीमधल्या साहित्य संमेलनात एकनाथ शिंदेना शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे गौरव पुरस्कार प्रदान झाला। दुसऱ्या दिवशी पवारांनी शिंदेच्या केलेल्या सत्कारावरून ठाकरे गटानं तीव्र नाराजी व्यक्त केली। भेटीगाठी आणि सत्कार समारंभाच्या या राजकारणाची सुरुवात 2 घटनांमधून ठळकपणे दिसली। पहिलं म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष आणि दुसरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून राज्यातल्या गरजू रुग्णांना मदत केली जाते। नियमानुसार मुख्यमंत्री या कक्षाचे प्रमुख आहेत। शिंदे मुख्यमंत्री असताना या कक्षाद्वारे झालेल्या मदतीचं कौतुकही झालं होतं। मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची घोषणा केली। या कक्षाचं काम मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाप्रमाणेच चालणार असल्याचं सांगण्यात आलं। पण राज्यामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष असताना शिंदेच्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची घोषणा सुद्धा चर्चेतच राहिली। वैद्यकीय कक्षानंतर आपत्ती व्यवस्थापनामधल्या नियुक्तीचा मुद्दा समोर आला। 2005 मधल्या मुंबईतल्या भीषण पुरानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन झालं। कोणत्याही मोठ्या आपत्तीसाठी हे राज्यातलं सगळ्यात मोठं प्राधिकरण आहे। नियमाप्रमाणे मुख्यमंत्री प्राधिकरणाचे प्रमुख आणि इतर प्रमुख मंत्री सदस्य असतात।
यंदा मात्र शिंदेंच्या ऐवजी अर्थमंत्री म्हणून अजित पवारांना आपत्ती प्राधिकरणामध्ये स्थान देण्यात आलं. त्यावरून आपत्ती या शब्दावरून टोले प्रतिटोले सुद्धा रंगले. मला त्याचा काय अभ्यास नाही आहे जास्त, काय त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय उत्तर देऊ. काय अडचण असेल तर बघतील, काय असेल ते मुख्यमंत्री जे आहे त्याचा विचार करतील. वाढवू पण शकतात, मेंबर वाढवायचे असतील. शेवटी काय आपत्ती येऊ नये हा पहिला मुद्दा, आणि आपत्ती आली तर त्याचं निवारण ताबडतोब करता आलं पाहिजे. म्हणून ते आपत्ती व्यवस्थापन आहे, आणि आपत्ती या व्यवस्थापनाचे धडे आम्ही आज किती वर्ष, 30 वर्ष घेतो आहोत. मला माहित नाही, मला काही माहित नाही कधी आपत्ती व्यवस्थापन झालंय, आपत्ती कधी समिती झाली मला माहित नाही. पण मला एवढं माहित आहे, जिथं आपत्ती येते, जिथं आपदा येते, जिथं संकट येतं, जिथं महापूर येतो, तिथे एकनाथ शिंदे असतो. शिंदे भाजपच्या या सुप्त संघर्षात मात्र अजित पवार सुपात असल्याचं बोललं जाते. धनंजय मुंडेंवरच्या आरोपांचं प्रकरण वगळता महायुतीमध्ये अजित पवारांचं घड्याळ कोणत्याही अडथळ्याविना अगदी सुरळीत चाललंय. थोडे बहुत रुसवे फुगवे असले तरी अजित पवारांसह त्यांच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर सत्तेचं समाधान आणि संतुष्टी सुद्धा झळकते. म्हणूनच शिंदे भाजपच्या कोल्ड वॉरमध्ये अजित पवार तुर्तास तरी लांबूनच हात शेकत असल्याची चर्चा मंत्रालयामध्ये रंगते. मात्र आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भेटीगाठींचा हा सिलसिला आणि सत्कार समारंभ हे नव्या समीकरणांची रंगीत तालीम तर नाही ना, अशीही शंका आहे. कारण युती आघाडीच्या राजकारणात उघड संघर्षाऐवजी असे सुप्त संघर्ष अधिक महत्त्वाचे ठरतात. तोंडून सारं काही आलबेल असल्याच्या प्रतिक्रिया येत असल्या तरी इशारोंमधलं हे कोल्ड वॉर भडका घेईल की भडकण्याआधीच थंड होईल याचं उत्तर येत्या काही दिवसातच मिळेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.